न हारता पुढे जाणे हीच खरी यशाची पायरी आहे. सुनीता विल्यम्स हे नाव धैर्य, कष्ट आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. भारतीय वंशाच्या या अमेरिकन अंतराळवीराने जगाला सिद्ध करून दाखविले की संकटं कितीही मोठी असली तरीही जिद्द आणि प्रयत्नांनी आपण कोणत्याही उंचीवर पोहोचू शकतो. सन 2006 मध्ये सुनीता विल्यम्स आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेवर गेल्या. त्यांनी तब्बल 195 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घालवले, जे त्या काळात एका महिलेचा विक्रम होता. पण अंतराळ प्रवास हा सहज आणि सोपा नसतो. शून्य गुरुत्वाकर्षण, मर्यादित संसाधने आणि पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर असणे हे सर्वच आव्हानात्मक होते. त्यानंतर 2024 मध्ये बोईंग स्टारलायनर यानाच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या अंतराळ प्रवासात विलंब झाला. पण सुनीता विल्यम्स घाबरल्या नाहीत. त्यांनी परिस्थितीला सामोरे जात शांतपणे योग्य संधीची वाट पाहिली. सुनीता विल्यम्स यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहणे आणि जिद्द न सोडणे हेच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते. संकटे आली तरी त्यांना संधीमध्ये बदलवण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. सुनीता विल्यम्स या एकदा म्हणाल्या होत्या, जर तुम्हाला अंतराळवीर बनायचे असेल, पायलट व्हायचे असेल किंवा कोणतेही मोठे ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागेल. संकटे येतील, अपयश मिळेल, पण जर तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहिलात तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मग संकटे आली तरी हार मानू नका. तुमची जिद्द, मेहनत आणि धैर्यच एक दिवस तुम्हाला नक्कीच यशस्वी